नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांचं स्थलांतर सुरू. कोल्हापुरातील आंबेवाडी चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरुवात. कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या नागरिकांनी घेतला पुराचा धसका, गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू. कृष्णा नदी इशारा पातळीच्या जवळ. कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, कासारी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं जीव मुठीत धरून गावकऱ्यांचा प्रवास. साताऱ्यात पावसामुळे लिंगमाळा धबधबा पर्यटनासाठी काळकाळ बंद. ऑर्थर सीट पॉइंटसह परिसरातील 12 पर्यटन पॉइंट तात्पुरते बंद. गोंदियामधील बरडटोली जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्याखाली, वर्गखोल्यात कमरे एवढं पाणी. शाळेतील साहित्य, पोषण आहाराचं नुकसान. गोंदियाच्या शिरपूरमधील नदीला पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला. बाग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या पाटणमधील उलटा धबधबा प्रवाहित, उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल. कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे बंधारा ओव्हरफ्लो, जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य नटलं. धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो, धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर. जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित, निसर्ग सौंदर्यानं नटलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटाने उघडले. देवरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली. साताऱ्याच्या कराडमधील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, 1050 क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये संततधार पावसाला सुरुवात, आज वर्धा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून वर्ध्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस. लोणावळा शहरात मागील 24 तासात 153 मिलीमीटर पावसाची नोंद. लोणावळा शहरात रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला. सांगलीच्या वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी, वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यात गेले 4 दिवस अतिवृष्टी, महाडमध्ये पूरस्थिती, पाण्यात वाहून 2घांचा मृत्यू तर 8 जनावरही दगावली. गडचिरोलीत वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी नद्यांची पूरस्थिती कायम. प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्गासह 28 रस्ते बंद. रायगडच्या महाडमधील काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत, पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद. पुलाला तडे आणि स्टील बाहेर आल्यानं प्रशासनाचा निर्णय. वर्ध्याच्या हिंगणघाटातील जांगोना शिवारात पावसाचं पाणी, कपाशी आणि सोयाबीनला धोका होण्याची शक्यता. अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील धरती शिवारात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा, मोसंबीचं नुकसान. अमरावती जिल्ह्यातील 6 तालुक्याला पावसाचा फटका, पुराच्या पाण्यामुळे 430 हेक्टरवरील शेतजमिनीचं नुकसान. धाराशिवच्या परंडा तालुक्यात उडीद पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ. चंद्रपूरमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, जिल्ह्यातील 778 गावांना पुराचा फटका. जिल्हाधिकाऱ्यांकडून 778 गावांचे पंचनामे करण्याचे निर्देश. भंडाऱ्यातील शेतीला मुसळधार पावसानं झोडपलं, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे 10 कोटींचं नुकसान, घर, दुकान आणि भात शेतीचं मोठं नुकसान. 82 गावातील 735 शेतकऱ्यांना फटका. गडचिरोली जिल्ह्यातील सलग 4थ्या दिवशी 3 राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद. जिल्ह्यातील पूर ओसरण्याला सुरुवात, 15 ते 20% पाणी ओसरलं. अद्यापही 3 राष्ट्रीय महामार्ग बंदच. चिपळूणमधील परशुराम घाटात मुंबई गोवा महामार्गावर कॉन्क्रीटच्या रस्त्याला तडे, रस्ता खचल्यानं महामार्गाची 1 लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. पावसामुळे अमरावतीतील चिखलदराच्या सौंदर्यात आणखी भर, परिसर हिरवाईची चादर आणि दाट धुक्यांनी नटला. निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पुण्यातील राजगड तालुक्यात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात. राजगडमधील 80% भात लावण्या पूर्ण, शेतकऱ्यांकडून पारंपरिक गाणी गात भात लावणी. पावसामुळे नागपुरातील सुभाषनगर परिसरात फुटपाथ खचला, फुटपाथ खचून पडला 12 फूट खड्डा, फुटपाथ खचल्याची 3री घटना.
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात शेतकऱ्यानं 2 एकर मिरची उपटून फेकली। मिरचीवर 93,000चा खर्च केला, मात्र उत्पन्न केवळ 27,000चं निघाल्यानं शेतकऱ्याला संताप। टोमॅटोच्या दरानं 100 गाठली। पावसाळ्यात भाज्यांचे दरही गगनाला, नागरिकांच्या खिशाला फटका। धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं जनावरांच्या किमती वाढल्या। भूम तालुक्यातील वालवडच्या बाजारात शेतकऱ्यांची खरेदी विक्रीसाठी गर्दी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 14 प्रकल्प कोरडे ठाक, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। जळगावच्या चाळीसगावमधील 21 गावांना भर पावसाळ्यात टँकरनं पाणी पुरवठा। गिरणा धरणातही केवळ 11% जलसाठा शिल्लक, पावसाची प्रतीक्षा कायम। पावसाळा सुरू होऊन 2.5 महिने उलटले तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस नाही। जायकवाडी धरणात केवळ 4.3% जिवंत साठा। बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट कायम। धरणातील पाणी साठ्यात अद्याप वाढ नाही। भर पावसाळ्यातही काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। नवी मुंबई पनवेल आणि कामोठेतील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। आमदार परिणय फुकेंचं भंडाऱ्यात जंगी स्वागत। विधान परिषदेचे सदस्य निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भंडाऱ्यात आगमन। निलेश लंकेंचं दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू। भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन। अहमदनगरच्या संगमनेरमधील कोतुळमध्ये दूध दराच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली। 18 दिवसांपासून सुरू असणाऱ्या धरणे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रमक। अकोले तालुक्यातील कोतुळमधून निघालेला ट्रॅक्टर मार्च संगमनेरमध्ये धडकला। दुधाला 40 रुपये हमीभावासाठी शेतकरी आक्रमक। पुण्यात प्राथमिक स्तरावरील 1775 विशेष शिक्षकांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस। कायमस्वरूपी भरती करण्याची मागणी। बार्टीच्या बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या। बार्टीचे एमफिलचे 194 विद्यार्थी 2018 पासून फेलोशिपच्या प्रतीक्षेत। 33 कोटी रुपये निधी मंजूर होणे, विद्यार्थ्यांना पैसे मिळेल। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक। घोटी टोल नाका परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन। यवतमाळमध्ये पीक विमा प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक। पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हा करण्यासाठी ठिय्या आंदोलन। पोलीस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद। धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयात शुकशुकाट। महसूल कर्मचाऱ्यांचं 15 तारखेपासून आंदोलन सुरू। पुरवठा विभाग अभिलेख कक्षाला कुलूप। परभणी जिल्ह्यात 1 लाख उत्पन्नाचे दाखले रखडले। महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम। लाडकी बहीण योजनेसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखले रखडले। नांदेडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू। 17 मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर। सर्वसामान्यांची कामं रखडली। नांदेड जिल्ह्यातील 408 महसूल कर्मचारी 9 दिवसांपासून संपावर। कार्यालय ओस असतानाही फॅन लाईट सुरूच। निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी। मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती येते। काही मंत्र्यांनी अधिकचा निधी मागितल्यानं नाराजी असल्याचं कळतंय। नव्या योजना सुरू झाल्याने तिजोरीवर भार आहे असं दादांचं मत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांनी नाराजी व्यक्त केली आहे। निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल। महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी। मुंबई नाशिक मार्गावरील गोठी टोलनाका परिसरात आंदोलक आणि प्रवासी महिलेत वाद। वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांवरही भडकली महिला। गोंदियाच्या जिल्हा परिषद इमारतीला गळती। कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम निकृष्टच। परभणीच्या पाथरीमधील वाघाळा शिवारात बिबट्याचा वावर। शेतात बिबट्या फिरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर। सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावात मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न। कल्याणनगर मार्गाच्या शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत।
बुलढाण्यात मेहकर तालुक्यात प्रशासकीय इमारतीची भिंत कोसळली। माजी मंत्री सुबोध सावजींची आयुक्तांकडे संबंधित विभागावर कारवाईची मागणी। कोलोन कॅन्सरच्या निदानासाठी प्रभावी कॅप्सूल। महाज्योतीच्या डॉक्टर सविता देवकर यांचं संशोधन। 21 दिवस उंदरावर यशस्वी प्रयोग।